एंगेजमेंट रिंग आणि डायमंड यांचं समीकरण कसं जुळलं? ही केस स्टडी आहे जगातल्या सगळ्यात मोठ्या हिऱ्यांची कंपनी म्हणजेच ड बेअर्सची. 1930च्या दशकात हिऱ्यांचं मार्केट खूप जास्ती पडलेलं होतं आणि ह्याची मुख्य दोन कारणं होती. एक म्हणजे जनता हिऱ्यांना लक्झरी आणि रॉयल्टीसोबत जोडायची आणि ते घ्यायचा कधी विचारच करत नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे हिऱ्यांचं जे सेकंडरी मार्केट होतं ते खूप मोठं होतं आणि त्याने काय व्हायचं की जे नवीन हिरे मार्केटमध्ये येत आहेत त्यांच्या पण प्राइसेस कमी होऊन जायच्या. मग ह्याच्यावर तोडगा काढण्यासाठी ड बेअर्स काय करतं, एक मार्केटिंग कॅम्पेन लॉन्च करतं ज्याचं स्लोगन असतं अ डायमंड इज फॉर एव्हर. म्हणजे ते हिऱ्यांना कधी न संपणाऱ्या प्रेमासोबत जोडतात आणि न्यूजपेपर्स मॅगझिन्समधून लोकांच्या मनात घर करायला सुरू करतात की बाबा प्रत्येकजण स्वतःच्या होणाऱ्या बायकोला डायमंड गिफ्ट करतोय. दुसरी गोष्ट म्हणजे ते सेकंडरी मार्केटमध्ये हिरे विकवण्यापासून थांबवतात. ह्याने काय होतं, ह्यांच्या प्राइजेस वाढतात, सेल्स पण वाढतात, पण तिथंच थांबत नाही. ते काय करतात, दुसऱ्या देशातल्या मार्केट्समध्ये पण स्वतःचा दबदबा वाढवायला सुरू करतात. जपानमध्ये 5% मार्केट ते 60% नेतात. ज्यांचं लग्न झालंय त्यांना ते म्हणतात की तुम्ही तुमच्या लव्ड वन्सला कधीही डायमंड गिफ्ट करू शकतात. ज्या इंडिपेंडेंट वुमेन आहेत त्यांना ते म्हणतात की तुम्हाला कोणाच्या डायमंडची गरज नाही आहे, तुम्ही स्वतःसाठी डायमंड घेऊ शकतात आणि तो तुमच्या राईट हँडमध्ये वापरा. आत्ता एवढ्या प्रॉफिटेबल असणाऱ्या ह्या कंपनीचे मात्र सध्या लॉसेस खूप जास्ती वाढत आहेत आणि ह्याची मुख्य कारण आहे लॅब ग्रोन डायमंड्स, म्हणजे लॅबमध्ये बनवलेले हिरे. आता जगात ह्यांचा सेल खूप मोठ्या प्रमाणावर वाढतो. यंग जनरेशन ते ह्यांना खूप जास्ती घेते. इंडिया सध्या जगातली 15% लॅब ग्रोन डायमंड्स बनवतोय आणि गव्हर्नमेंट पण ह्यांना खूप जास्ती ग्रँट प्रोव्हाइड करते, कारण हे फक्त ज्वेलरीसाठीच नाही तर इंडस्ट्रियल यूजसाठी पण वापरले जाऊ शकतात. आता हा व्हिडिओ कोणत्या कंपनीची इमेज खराब करण्यासाठी अजिबात नाही आहे. कंपनीज ह्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज वापरतात आणि वापराव्याच लागतात. तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि फॉलो करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.